एमपीएससी गट क 2026 लवकरच याची संपूर्ण पदसंख्या 10,000च्या पुढे जे आहे तर ते जाऊ शकते. याच्या संदर्भाचा जी आर जो आहे तर तो आलेला आहे. ऑलरेडी याचे 5,000 प्लस पदं गेलेले आहेत आणि या नवीन जी आर नुसार ही पदं जर ऍड झाली तर डायरेक्टली 10,000चा मार्क क्रॉस करू शकतो आणि एमपीएससीची आतापर्यंतची सर्वात मोठी पदभरती जी आहे तर ती ठरू शकते. तुम्हाला डायरेक्ट ऑफिशियल अपडेटच दाखवतो. महाराष्ट्र शासन यांचं हे राजपत्र आहे. 10 ऑगस्ट 2026 ला आलेलं हे राजपत्र आहे. राजपत्र कशाच्या संदर्भाचं आहे बघा. महाराष्ट्र नागरी सेवा गट ब अराजपत्रित म्हणजे ग्रुप बी ची एक्झाम जी होती आपली ग्रुप बी आणि ग्रुप सी जी ज्याविषयी मी तुम्हाला आता सांगत आहे तर या ग्रुप सी च्या सेवा प्रवेश नियम अपडेट झालेले आहेत आणि हा जो सेवा प्रवेश नियम आहे 160 पेजेसचा आहे. जवळपास 160 पेजेस आहेत आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं खूप पद जे आहेत तर ते पाहायला मिळणार बघा. हे पद असणार आहे हे पण ग्रुप सी ग्रुप बी. याच्यापैकी ग्रुप सी ग्रुप बी ची पद रिस्पेक्टिव्ह एक्झाम मध्ये ऍड होतील. ग्रुप बी ची ग्रुप बी ला आणि ग्रुप सी ची ग्रुप सी चा. याच्यामध्ये सगळ्यात जास्त पद ही ग्रुप सी चीच आहेत. या पदांचं जर मागणी पत्र आगामी काळात आलं तर ही जाहिरात नक्कीच 10,000 प्लस जाणार आहे. आणि तुम्हाला देखील माहिती आहे की नवीन जे पद असतात तर ती पूर्व परीक्षा याचा जो निकाल आहे निकालापर्यंत ऍड होतात. निकालपर्यंत याची पूर्व परीक्षाच होणार आहे 25 ऑक्टोबरला. मला सांगा आता ऑगस्ट चालू आहे, सप्टेंबरचा महिना बाकी आहे, ऑक्टोबरचा महिना बाकी आहे, त्याच्यानंतर पूर्व परीक्षेचा निकाल लागायचा बाकी. एवढ्या सगळ्या प्रोसेसमध्ये ही जेवढी काही पद आहेत यांचं मागणी पत्र आयोगाकडे गेलं तर आयोगाला ते याच्यात समाविष्ट करणं हे बंधनकारक असणार आहे मित्रांनो. म्हणून आगामी काळात ही खूप चांगली जाहिरात जी आहे तर ते येणार आहे. 160 पेजेस आहे परंतु मी तुमच्यासाठी एकदम कमी पेजेस मध्ये जी आहे तर ती माहिती देणार आहे. माझी पीपीटी स्वतः 48 पेजेसची पण तुम्हाला जी काही मी माहिती देणार आहे ती फक्त 4 पेजेस मध्ये मी करून दिलेली आहे. या 4 पेजेस मध्ये मी काय केलेलं आहे की जे काही पदवीधर साठी असतील म्हणजे एनी डिग्री म्हणजे कोणत्याही शाखेचा पदवीधर फॉर्म भरू शकतो असे सर्व पदांचं नाव त्यांचं इस्टॅब्लिशमेंट आणि डिपार्टमेंट हे तिन्ही सगळे एकत्र करून दिलेले. तुम्हाला पण ही पीडीएफ शेअर करतो. कमेंटमध्ये मला फक्त पीडीएफ असा टाइप करून पाठवा. तुम्हाला याची लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून डायरेक्टली पीडीएफ तुम्हाला मिळेल. म्हणजे तुम्हाला आगामी काळात कळेल की एवढ्या सगळ्या जाहिराती ज्या आहेत तर त्या असतील याच्यात म्हणून तो तुम्हाला फायदा होणार आहे. म्हणून कमेंटमध्ये फक्त पीडीएफ टाइप करा. आणि मित्रांनो अशा पद्धतीची माहिती कलेक्ट करण्यासाठी अशा पद्धतीची व्हिडिओ करण्यासाठी खूप जी आर वाचावा लागतो. खूप सारी मेहनत असते. तुम्हाला आपली मेहनत आवडत असेल तर मला कमेंटमध्ये तुमची चांगली प्रतिक्रिया जी आहे तर ती नक्की कळवा. चला तर आता आपण 1 बाय 1 करून पाहूया. हे सगळे पद महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून भरले जातील हे देखील याच जी आर मध्ये सांगण्यात आलेले. तलाठी भरतीची जाहिरात आलेली आणि मी तुम्हाला सांगतो ही तलाठी भरती नाही तर ग्रुप सी ची जेवढे काही 10,000 पद असतील आगामी काळात येणारे त्याच्यामध्ये जबरदस्त तुम्हाला फायदा होणार आहे. म्हणून तुम्ही ही बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करावी. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही महाराष्ट्रातले हे जे तज्ञ फॅकल्टी आहेत प्रत्येक जण त्याच्या विषयात एकदम मास्टर आहे. हे सर्व लोक तुम्हाला प्रॉपर गायडन्स करणार आहे. म्हणून तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करू शकतात. बघा याच्यात अनेक विभाग आहेत मित्रांनो. जवळपास 238 पद आहेत. 238 पद आहे आणि एकच आहे की यांची प्रोसेस आता स्ट्रीमलाईन जी आहे तर ती इथं करायची. याच्यामध्ये बघा सामान्य पदवीधर पण आहे, संख्याशास्त्र अर्थशास्त्र पण आहे, इंजिनिअरिंग वाले पण आहे, ITI वाले पण आहे, विज्ञान शाखेवाले पण आहे आणि इतर काही शाखेवाले पण जे आहेत. पण मी माझा खरा फोकस जो आहे तर तो एनी डिग्री वाल्यावर आहे. या 160 पेजेस मधून एनी डिग्रीची कोणती पद आहेत तर ती सर्व पद मी बाजूला काढलेली आहेत आणि त्या पदांविषयी मी तुम्हाला आता 1 बाय 1 करून माहिती जी आहे तर ते देतो. सगळ्यात आधी बघा कृषी विभागातील सहाय्यक अधीक्षक हे पद आहे. सहाय्यक अधीक्षक चांगलं पद आहे. बघा एनी डिग्री हे आता पुढचं वाचायलाच नको, हे मी वाचणारच नाही कारण की हे जेवढेही काय असणार आहे हे एनी डिग्री वालेच मी घेतलेले आहे. बघा मत्स्य व्यवसाय आस्थापना वरिष्ठ लिपिक पण हे पद गेलेले चांगली गोष्ट आहे. कनिष्ठ लिपिक पेक्षा वरिष्ठ लिपिकला चांगला असतो. सहकार अधिकार श्रेणी 2 अरे वा हे पण खूप चांगलं पद आहे. सहकार अधिकार श्रेणी 1 अरे वा खूप छान पद आहे. आणि सहाय्यक सहकार अधिकारी हे पद आहेत म्हणजे सहकारी विभागातील हे पद आहे. अधिकारी दर्जाची पद आहे, नावातच अधिकारी आहे. पुढे आहे वरिष्ठ लिपिक. बघा वरिष्ठ लिपिक कोणत्या सहकार विभागाचं, लेखा लिपिक जीएसटी विभागाचं. आता बघा याला पहिले कॉमर्स वाले चालायचे पण तू आता याला डायरेक्ट एनी ग्रॅज्युएट पदवी करून दिलेली म्हणजे लेखा लिपिकला पदवीवाले पण फॉर्म भरू शकतात आणि जीएसटी विभागात तुमचं काम असणार आहे. या जीएसटी विभागात लेखापालचं पण पद आहे. या जीएसटी विभागात व्यवस्थापक पद आहे. सहाय्यक व्यवस्थापक हे पद आहे. याच्यामध्ये बघा पर्यवेक्षक जीएसटी मध्ये पर्यवेक्षक, जीएसटी मध्ये भांडारपाल, त्याच्यानंतर कनिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा परीक्षण आस्थापना याच्यावर असतं हे कोषागार आस्थापना आहे. त्याच्यानंतर पुरवठा निरीक्षक हे पण पद एमपीसी कडे गेलेले आणि हे पण बघा पुरवठा निरीक्षक, मुख्य लिपिक, धान्य निरीक्षक आणि गोदाम व्यवस्थापक हे सगळे एकच पद आहे. हे सर्वच्या सर्व पद एमपीसी कडे आहेत. बघा एनी ग्रॅज्युएट डिग्री कोणत्याही शाखेची पदवी जी आहे तर ती इथं चालणार आहे. त्याच्यानंतर सहाय्यक कक्ष अधिकारी सचिवालयाचं पद आहे. राज्यपाल सचिवालयाचं होतं हे.
राज्यपाल सचिवालय, राज्यपालच्या ऑफिसमधील सहाय्यक कक्ष अधिकारी, नियंत्रक मधील. त्याच्यानंतर नोंदणी लिपिक हा शासकीय परिवहन सेवा आस्थापनामधील आहे. शासकीय परिवहन आस्थापना सेवामधील भांडार सहाय्यक हे पण एक पद आहे, ते पण गेलेलं आहे. दूरध्वनी चालक, टेलिफोन ऑपरेटर, एनी डिग्री पाहिजे, राज्यपालच्या ऑफिस मधले येणारे फोन उचलायचे तुम्हाला फक्त. पुढचा आहे वरिष्ठ लिपिक, कला संचालनालयामधलं. वरिष्ठ लिपिक, ग्रंथालय संचालनालयामधलं. ही शिक्षण विभागातील पद आहेत. बघा, टिप्पणी सहाय्यक, लेखापाल, वरिष्ठ लेखापाल हे टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंटचं आहे. भांडारपाल वेगवेगळ्या ठिकाणी. बघा, हे कला संचालनालयामधलं, हे शिक्षण संचालनालयामधलं आणि हे टेक्निकल संचालनालयामधलं हे भांडारपाल आहे. त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक हे न्याय वैद्यक शास्त्र आस्थापना. तुम्ही म्हणाले कुठे? होम डिपार्टमेंटचं पार्ट आहे हा. हो, पोलीस डिपार्टमेंटचं पार्ट आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य याच्यामध्ये वरिष्ठ लिपिक तुम्ही कुठं? आयुष आस्थापनामधील वरिष्ठ लिपिक हे पद आहे. बघा, दूरध्वनी चालक, न्याय वैद्यक शास्त्र आस्थापना हे गृह. बघा, हे 90 नंबरचं पद आहे आणि हे किती होतं? 164 नंबरचं. म्हणजे त्यांनी काही तिथं सिक्वेन्स नाही दिले मित्रांनो, पूर्ण ते वाचावं लागतं आणि त्याच्यानंतर ही माहिती मिळते आपल्याला. हवालदार किंवा निदेशक, कनिष्ठ निदेशक, प्रयोग निदेशक, होमगार्ड आस्थापनामध्ये, होमगार्डचं ऑफिस जे असतं तिथं तुमची ड्युटी असेल. नागरी संरक्षण आस्थापना, दूरध्वनी चालक, तिथं टेलिफोन उचलायचे तुम्हाला. आणि मित्रांनो, एवढे जे काही गट कची एवढी मोठी एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये जेवढे पद येणार आहेत तेवढंच आपण एमसीक्यू देणार आहोत मित्रांनो. यावेळी आपण 10,000 प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत हे पीवायक्यूच्या माध्यमातून. 2011 ते 2026 सर्व म्हणजे विषयनी आहे, घटकनी आहे, 100% सर्व प्रश्न आपण याच्यात कव्हर करणार आहोत. 500 पेक्षा जास्त ऑनलाईन टेस्ट तुम्हाला इथे मिळणार आहेत. ऑलरेडी याच्यात 250 पेक्षा जास्त टेस्ट अपलोड केले गेलेले आहेत आत्ताच. आणि या बॅचची फी फक्त 1 रुपया ठेवलेली आहे. असं नाही की 500 टेस्ट आहे म्हणून 500 रुपये ठेवले, असं नाही. 1 रुपयात सगळं टेस्ट. बरेच विद्यार्थी विचारतात की सर 1 रुपयात 1 दिवस भेटेल का? अरे मित्रा, तसं नाही. 1 दिवस 1 रुपया नाही, डायरेक्टली तुला जेवढी काही व्हॅलिडिटी असेल तेवढी इथं मिळणार आहे. म्हणून आजच तू डाउनलोड करून घे आणि इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून 1 रुपयाची पीवायक्यू बॅच घे. म्हणजे तुला कुठेही काही पुस्तक घेऊन जायची गरज पडणार नाही. ऍप ओपन करायचं, मोबाईल ओपन करायचा, कम्प्युटर ओपन करायचं आणि टेस्ट डेली अशी जर टेस्ट सॉल्व्ह केली, लगेच तुझी रँक केली, लगेच सगळी माहिती येईल. म्हणून आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घे. बघा, उद्योग विभागातील मूलप्रत वाचक वेगळेच नाव आहेत एकदम. उद्योग विभागातील वरिष्ठ लिपिक. त्याच्यानंतर दूरध्वनी चालक हे कामगार आयुक्तालयामधील फोन लावायचा आणि हा फोन तो उचलेल. प्रयोगशाळा सहाय्यक हा इंडस्ट्री डिपार्टमेंट मधला आहे. आता प्रयोगशाळा सहाय्यक हे येणार नाही कारण की हे याला पद आहे मित्रांनो ते. ओके, चला पुढचं आहे वरिष्ठ लिपिक आहे धर्मदाय आयुक्तालयामधलं वरिष्ठ लिपिक पद आहे. प्रमोशन लवकर होतं बरं का. मिश्रक आयुष आस्थापनामधलं. त्याच्यानंतर संग्रहालय राखणदार हे आयुष आस्थापनामधलं पद आहे. भांडार तपासनीस जे स्टोअर वगैरे असतात ते म्हणजे आयुष आस्थापनामधील. त्याच्यानंतर अन्न औषधी द्रव्य प्रशासन आस्थापना म्हणजे तुकाराम मुंडे साहेबांचं जे डिपार्टमेंट आहे एफडीआय डिपार्टमेंट, या एफडीआय डिपार्टमेंटचे तुम्ही वरिष्ठ लिपिक बनतात. काय? वरिष्ठ लिपिक बनतात म्हणजे तिथं काम करावं लागेल तुम्हाला. खनिकर्म आस्थापना मधील वरिष्ठ लिपिक, खनिकर्म आस्थापनामधील निरीक्षक, इन्स्पेक्टर किंवा अधीक्षक, सुपरिटेंडंट म्हणतात त्याला. वक्फ बोर्ड जे आहे छत्रपती संभाजीनगरचं, तर तिथील लेखापाल बनण्याची संधी आहे तुम्हाला. महाराष्ट्र राज्य उर्दू अकॅडमी लेखा लिपिक. तुम्ही जर पाहिले ना मित्रांनो, वरिष्ठ लेखापाल, लेखा लिपिक ही पदं अजूनही गट क मध्ये गेलेली आहेत. म्हणजे गट क मध्ये याची मागणी पत्र नाही आलेले, पण इथेही गेलेले आहेत. म्हणजे भविष्यात जर मागणी पत्र आलं तर 100% याच्यामध्येच ऍड होऊन जाईल आणि आपली पदसंख्या वाढून जाईल. सहाय्यक भांडारपाल, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीडब्ल्यूडी विभागामधलं पद आहे. खूप चांगलं पद आहे. नियोजन आस्थापना अन्वेषक. पुढचं आहे ग्राम महसूल अधिकारी. अरे बापरे, तलाठी हे पद इथं बघा. महसूल कोणत्याही शाखेचा पदवीधर. पुढे मुख्य लिपिक अमरावती शालेय शिक्षण विभाग, मुख्य लिपिक अमरावती शालेय शिक्षण विभाग, मुख्य लिपिक छत्रपती संभाजीनगर विभाग, वरिष्ठ लिपिक छत्रपती संभाजीनगर शिक्षण विभाग, मुख्य लिपिक शिक्षण आयुक्तालय पुणे. त्याच्यानंतर मुख्य लिपिक विभागीय उपसंचालक कोल्हापूर, विभागीय उपसंचालक कोल्हापूर वरिष्ठ लिपिक, विभागीय उपसंचालक लातूर मुख्य लिपिक. म्हणजे हे शिक्षण विभागातील पद जे आहेत तर ते पाहायला मिळतात. बघा, हे शिक्षण विभागातील पद हे सगळे. आता बघा, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनामधील वरिष्ठ लिपिक, वसतिगृह अधीक्षक वरिष्ठ लिपिक हे पद एमपीएससीच्या ग्रुप सी मध्ये फक्त एकच आलेलं आहे. बाकीचे जर आले तर जाहिरात लई मोठी होऊन जाणार आहे आणि वरिष्ठ लिपिकला चांगलं असतं. बघा, आदिवासी विकास निरीक्षक खूप चांगलं पद आहे. आदिवासी विकास निरीक्षक हे पद पण जे आहे तर ते आता इथं गेलेलं आहे. बघा, वरिष्ठ लिपिक हे सगळं बघा.
ही सगळी काही जी पदं आहेत ना, अधीक्षक बघा, अधीक्षक महिला, गृहपाल, भांडारपाल, दूरध्वनी चालक, ही सगळीच्या सगळी पदं, ही सगळी पदं मी इथे लिहून दिलेली आहेत. ही सगळी पदं मी व्यवस्थित पद्धतीने करून दिलेली आहे. याची पीडीएफ शेअर करतो. कमेंटमध्ये फक्त मला पीडीएफ एवढं टाईप करून पाठवा. आणि तुम्हालाही वाटत असेल की सरांनी थोडी चांगली मेहनत केलेली दिसते, तर मला कमेंटमध्ये एक चांगली प्रतिक्रिया कळवा. अशा पद्धतीची व्हिडिओ काही तुम्हाला युट्यूबला पाहायला मिळत नाही. सोबतच या ग्रुप सी साठी तुमची चांगली तयारी व्हावी याच्या सर्व क्लास नोट्स आपण मोफत देत आहोत. इग्नाइट अकॅडमीचा हा खूप एक अभिनव, एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. तो कोणीच करत नाही की सगळे क्लास नोट जे आहेत पीडीएफ स्वरूपाचे, प्रॉपर एकदम छान पीडीएफ बनवलेल्या, त्या सगळ्या काही मोफत मिळतील. आपली तलाठी भरतीची जी बॅच आहे त्याच्यामध्ये एमपीएससी नोट्स नावाचा फोल्डर आहे, तिथं क्लिक करायचं आणि 100% नोट्स डाउनलोड करू शकतात. असं नाही की त्याच्यात ब्लँक स्लाइड सोडलेले, मग व्हिडिओ पाहिजे मग बरं, असं नाही. डायरेक्टली डाउनलोड करायचं आणि डायरेक्टली तुम्ही अभ्यासाला जे आहे तर ते जाऊ शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.